नमस्कार, श्रीराम टाइम न्यूज मध्ये मी कैलास सोनवणे आपले हार्दिक स्वागत करतो। सुरुवातीला पाहूया 24 तासातील ताज्या घडामोडी। धुळे येथील पोलीस प्रशिक्षण केंद्रात नवप्रविष्ट पोलीस प्रशिक्षणार्थींचा दीक्षांत संचलन सोहळा उत्साहात संपन्न। छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेऊन शहरातील 75 कोटी रुपयांची जागा बळकवण्याचे कारस्थान सुरू असून जनतेची 1 चौरस फूट सुद्धा जागा मी बळकवू देणार नाही, असा माजी आमदार अनिल गोटे यांनी दिला इशारा। महसूल कर्मचारी मारहाण प्रकरणी दाखल झालेल्या गुन्ह्यातील संशयित ॲडव्होकेट प्रवीण कुमार परदेशी यास अटक करावी यासाठी धुळे जिल्हा महसूल कर्मचाऱ्यांतर्फे करण्यात आले 1 दिवसीय काम बंद आंदोलन। आणि वडोदे मळसर या गावात अंगणवाडी सेविकेचे पद रिक्त असताना दुसऱ्या सेवेतील पदोन्नती देऊन पद भरले म्हणून आदिवासी समाजाचे पद भरले जावे यासाठी बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालयासमोर करण्यात आले 1 दिवसीय लाक्षणिक उपोषण। आता बातमीपत्र विस्ताराने। धुळे येथील पोलीस प्रशिक्षण केंद्रात नवप्रविष्ट पोलीस प्रशिक्षणार्थींचा दीक्षांत संचलन सोहळा सोमवारी सकाळी उत्साहात संपन्न झाला। यावेळी नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते। धुळे शहरातील संतोषी माता मंदिर ते लेनिन चौक रस्त्यावर असलेल्या पोलीस प्रशिक्षण केंद्रात सोमवारी सकाळी 7:30 वाजता 642 प्रशिक्षणार्थी पोलिसांचा दीक्षांत सोहळा संपन्न झाला। पोलीस प्रशिक्षण केंद्राच्या कवायत मैदानावर झालेल्या या दीक्षांत सोहळ्यात प्रमुख अतिथी म्हणून नाशिक परिक्षेत्राचे आयजी दत्तात्रय कराळे हे उपस्थित होते। यावेळी विशेष पोलीस महानिरीक्षक कराळे यांच्या हस्ते पोलीस प्रशिक्षण सत्र 12चे विजेता प्रशिक्षणार्थींचा प्रशस्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला। यात बेस्ट टर्न आउट ऋषिकेश मटर सिंधुदुर्ग, अंतर्वर्ग प्रथम सूर्यभान पाटील जळगाव, बाह्यवर्ग प्रथम दिग्विजय दाभाडे जळगाव, गोळीबार प्रथम शरद कोंड नाशिक ग्रामीण, कमांडो प्रथम दिग्विजय दाभाडे जळगाव, बेस्ट ड्रिल पद व शस्त्र जितेंद्र मोरे मीरा भाईंदर, सर्वोत्कृष्ट खेळाडू अमर क्षीरसागर सोलापूर ग्रामीण, तर सर्वोत्कृष्ट प्रशिक्षणार्थी बनून सूर्यभान पाटील जळगाव या सर्वांचा प्रशस्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला। यावेळी नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे, जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत देवरे, पोलीस प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य विजय पवार, राज्य राखीव पोलीस बल गटाचे समादेशक प्रभाकर शिंदे, अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे, उपप्राचार्य राहुल फुला तसेच प्रशिक्षणार्थींचे सुमारे 3000 नातलग स्नेहीजन मोठ्या संख्येने उपस्थित होते। आपण आपलं काम करताना फक्त आपली संवेदनशीलता, आपली माणुसकीची भावना आपण जागरूक ठेवली तर मी खात्रीपूर्वक सांगतो माझ्या 33 वर्षाच्या अनुभवातून की आपल्याला निश्चितपणे यश मिळेल, आपल्याला निश्चितपणे आनंद मिळेल, आपल्याला निश्चितपणे कोणती अडचण येणार नाही। आपली नोकरी फार कठीण आहे, कठोर आहे, खडतर आहे, परंतु आपण आपल्या मनाला प्रामाणिक राहून आपण थोडंसं काम केलं तर निश्चितचपणे आपल्याला आनंद मिळेल, समाधान मिळेल आणि आपल्या कुठल्याही अडचणीवर आपण मात करू शकाल हे मी आपल्याला सांगू इच्छितो। त्या जगामध्ये कम्युनिटी पोलिसिंग हा एक अतिशय महत्त्वाचा घटक आहे। आपल्याला नागरिकांशी प्रेमानं वागून त्यांच्या संवेदना जाणून घेऊन आपण काम केलं, आपण त्यांच्याशी मिसळून त्यांना आपल्या पोलिसिंगमध्ये सहभागी करून घेतलं तर निश्चितच फायदा होणार आहे। तो आपल्याला या प्रशिक्षणात शिकवलं असेल त्याचाही आपण फायदा घ्यावा अशी मी आपल्याला विनंती करतो। मित्रांनो, खात्यामध्ये काम करताना आपल्याला सर्व स्तरातील सगळ्या प्रकारचे लोक, अतिशय गरीबातले गरीब, अतिशय श्रीमंतातले श्रीमंत, अतिशय सुशिक्षित, अतिशय अडाणी अशा सर्व स्तरातल्या लोकांना भेटण्याची, त्यांच्यासोबत इंटरॅक्ट करण्याची संधी मिळते। ह्याचा फायदा घ्या। मला वाटत नाही की असं कुठलंही इतर विभाग असेल, इतर खातं असेल की ज्यामध्ये एवढं बहुरंगी लोकांशी भेटायची संधी मिळते। ही आपल्याला मिळणार आहे, त्याचा फायदा घ्या, लोकांच्या ओळखी करून घ्या, त्यांच्यातलं चांगलं असेल ते घ्या, त्यांच्यातल्या चुका असतील त्या चुकीच्यावर आपण जे काही कायदेशीर कारवाई ते आपण करूया आणि आपण आपलं कर्तव्य बजावत राहूया। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला आम्ही विरोध करतो असे धनराज खोटे धुळेकर जनतेमध्ये पसरवून 75 कोटी रुपयांची जागा बळकवण्याचे कारस्थान सुरू असून जनतेची 1 चौरस फूट जागा सुद्धा आम्ही बळकवू देणार नाही, असा इशारा माजी आमदार अनिल गोटे यांनी पत्रकार परिषद घेऊन दिला आहे। धुळे शहरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने अतिक्रमण करण्याचा उद्योग सुरू आहे। मुख्य बाजारपेठेतील नियोजित स्मारकाखाली 1500 चौरस फूट जागा नव्याने तयार होणार असून या जागेची बाजारभावाप्रमाणे 75 कोटी रुपये इतकी किंमत आहे। ही जागा हडप करण्याचा काहींचा प्रयत्न सुरू आहे। आमचा शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला विरोध नाही, मात्र काहींनी चुकीचा संदेश पसरविला। आमच्या घरावर मोर्चे काढा, हल्ले करा, मात्र आम्ही प्राण असेपर्यंत ही जागा हडप करू देणार नाही, असा इशारा शिवसेना नेते तथा माजी आमदार अनिल गोटे यांनी पत्रकार परिषद
घेऊन दिलाय। यावेळी बोलताना माजी आमदार गोटे यांनी सांगितले की शहरात शिवरायांच्या नावाने जागा बळकवण्याचा प्रयत्न केला जात आहे। पुतळा आणि चबुतरा दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी असून आमचा शिवरायांच्या पुतळ्याला कुठलाही विरोध नाही, मात्र आम्ही पुतळ्याला विरोध करतो असे दादांत खोटे जनतेत पसरवले जात आहे। त्यामुळे आमची केस चालवायला कोणीही वकील तयार नाही। त्यामुळे दिनांक 11 रोजी मी स्वतः केस लढणार आहे। त्यासाठी मी न्यायालयाकडे अर्ज दाखल केला असल्याचेही त्यांनी सांगितले। न्यायालयाने स्मारकाबाबत स्वतः अटी शर्तींची खात्री करावी अशी आमची मागणी असल्याचेही त्यांनी सांगितले। धुळेकरांना भडकवण्याचे, जनतेला उचकवण्याचे धंदे बंद करावे असा इशारा देत तुम्ही विधानसभेत काय प्रश्न विचारतात याची तरी अक्कल आहे का, असा सवालही माजी आमदार गोटे यांनी शेवटी केला आहे। पत्रकार परिषदेत शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष अतुल सोनवणे, नरेंद्र परदेशी आदी उपस्थित होते। छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक नाही, स्मारकाच्या नावाखाली जे अनधिकृत बांधकाम आहे आणि 75 कोटी रुपयाचं जागा 1500 चौरस फुटाचं महापालिकेच्या खर्चाने बांधकाम करून घेऊन जिथे भविष्यामध्ये त्याचा उपयोग काय होणार आहे याचा काही काळजीवाचा खुलासा नाही, त्याच्याबद्दल त्या चबुतऱ्याबद्दल माझी हरकत आहे। या संदर्भामध्ये आमचं जाहीर आहे ना, आम्ही कधी लपवून ठेवलंय। मला दुसऱ्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून गोळ्या घालायची सवय नाही। सगळ्या लढ्या मी समोर लढलो, मागून नाही। याच मार्गात भूमिका काय असणार? 11 तारखेला न्यायालयासमोर उभा नाही मी। काय पुढची भूमिका काय आम्ही सांगितलं, न्यायालयाला पुढे आम्ही सगळे कागद ठेवू, या अटी आणि शर्ती आहेत, याची पूर्तता करायची आपली खात्री असेल तर आम्हाला सांगा, आमचं काही म्हणणं नाही। काम करायला 1 चौरस फूट जागा धुळेकर जनतेची मी हडप करू देणार नाही। अण्णा सत्तार यांच्याकडे तुमचा विरोध दाबून त्यांनी करून टाकायचं ठरवलं, तर तुम्ही तिघं काही लढणार आहात की नाही? वेळेस जर 11 तारखेला कोर्ट, मी 11 तारखेला कोर्टातच हजर राहणार, मी स्वतः प्लीज करणार आहे। सुरू आहे मुकदमा क्रमांक 189/25 दाखल आहे। महसूल कर्मचारी मारहाण प्रकरणी दाखल झालेल्या गुन्ह्यातील संशयित ॲडव्होकेट प्रवीण कुमार परदेशी यास अटक करावी या मागणीसाठी सोमवारी धुळे जिल्हा महसूल कर्मचाऱ्यांतर्फे 1 दिवसीय काम बंद आंदोलन पुकारत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली। महसूल कर्मचारी मारहाण प्रकरणी दाखल झालेल्या गुन्ह्यातील संशयित ॲडव्होकेट प्रवीण कुमार परदेशी यास अटक करावी या मागणीसाठी सोमवारी धुळे जिल्हा महसूल कर्मचाऱ्यांतर्फे 1 दिवसीय काम बंद आंदोलन करीत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करीत निवेदन देण्यात आले। निवेदनात म्हटले आहे की धुळे जिल्हाधिकारी कार्यालयाअंतर्गत जुने जिल्हाधिकारी कार्यालयातील अभिलेख शाखेतील विश्वनाथ चौधरी पदनाम सहाय्यक महसूल अधिकारी यांच्यावर 6 जून 2025 रोजी त्यांच्याकडील कामाच्या संदर्भात जुने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोरील जिजामाता हायस्कूल ते कमलाबाई हायस्कूल या रोडवरील दादू झेरॉक्स येथे जात असताना FRI मध्ये नमूद आरोपी याने महसूल कर्मचारी यांच्यावर प्राणघातक हल्ला करून मारहाण केली आहे। त्यामुळे सदरचा कर्मचारी हा दहशतीमध्ये वावरत असून सदर कर्मचारी याचे कार्यालय हे एकाकी असून सदर अभिलेख शाखेत ते एकच कर्मचारी असून इतर कोणीही शिपाई वगैरे कर्मचारी नाहीत। त्यामुळे त्यांच्यावर कोणत्याही वेळी हल्ला होण्याची भीती निर्माण झाली आहे। त्यांचे कुटुंब देखील त्यांना झालेल्या मारहाणीमुळे दहशतीखाली आहे। सदर घटनेमुळे सर्व महसूल कर्मचारी यांच्यामध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे। महसूल कर्मचाऱ्यांना मारहाण करण्याच्या घटना या धुळे जिल्ह्यात वारंवार होत आहेत। सुरेश पाईकराव सहाय्यक महसूल अधिकारी तहसील कार्यालय धुळे तसेच साक्री तालुक्यात तलाठी यांना झालेली मारहाण तसेच विश्वनाथ चौधरी यांना मारहाण करून कर्मचारी यांच्यात दहशत निर्माण करण्यात येत आहे। यापूर्वीच्या झालेल्या घटनेमध्ये हल्लेखोर यांच्यावर कडक कारवाई होत नसल्याने त्यांना कायद्याचा धाक राहिलेला नाही। कर्मचारी यांच्यात असुरक्षिततेची भावना निर्माण झालेली आहे। सहाय्यक महसूल अधिकारी चौधरी यांना मारहाण करणारा आरोपी ॲडव्होकेट प्रवीण कुमार परदेशी यास तात्काळ अटक करण्यात यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे। यावेळी धुळे जिल्हा महसूल कर्मचारी संघटनेचे कार्याध्यक्ष संजय जगताप, उपाध्यक्ष किशोरी आरणे, सरचिटणीस योगेश जिरे, अध्यक्ष सुरेश पाईकराव आदी उपस्थित होते। 6 जून 2025 रोजी आमचे सहाय्यक महसूल कर्मचारी हे त्यांच्या कर्तव्यावर हजर असताना व एका कामाची जी अभिलेख कक्षामधून अर्जदाराने जी मागणी केलेली होती ती त्याची माहिती देण्यासाठी
दादू झेरॉक्स हे जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील या ठिकाणी गेले असता यापूर्वी त्यांना धमकी दिलेले ॲडव्होकेट प्रवीण कुमार परदेशी यांनी त्यांना त्या ठिकाणी पाहिलं आणि त्यांना डायरेक्ट मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यांना जीवितास धोका होईल असं त्यांनी मारहाण केलेली आहे. त्यांना यापूर्वी देखील धमकी दिलेली होती आणि त्यांनी त्या ठिकाणी त्यांनी बाहेर तू भेट, मी तुला जीवे मारेल अशी धमकी दिलेली होती आणि त्याप्रमाणे त्याने दिनांक 6 जून रोजी श्री विश्वनाथ चौधरी यांना दादू झेरॉक्स समोर मारहाण केली. त्या निषेधार्थ आम्ही पोलीस प्रशासनाला दिनांक 7 जून रोजी निवेदन दिले होते की आरोपींची हिंमत वाढत आहे तरी त्यांना तात्काळ अटक केली पाहिजे. शासकीय कर्मचाऱ्यांवर वारंवार धुळे जिल्ह्यामध्ये हल्ले होत आहेत आणि पोलीस प्रशासनाकडून कोणतीही प्रकारची दखल घेतली जात नाही. गुन्हा दाखल होऊन 2-2 दिवस होतात तरी देखील आरोपी हे मोकाट फिरत आहेत. त्यामुळे आरोपींची हिंमत वाढत आहे. तर आमची या माननीय जिल्हाधिकारी महोदयांना आज आम्ही कामबंद आंदोलनाची नोटीस देण्यासाठी आलो होतो, निवेदन देण्यासाठी आलो होतो. परंतु जिल्हाधिकारी महोदयांनी आम्हाला आताच आश्वासन दिलेलं आहे की आरोपींना आम्ही तात्काळ अटक करण्यासाठी मी माननीय पोलीस अधीक्षक यांना बोलते. त्याप्रमाणे आम्ही माननीय जिल्हाधिकारी महोदय यांनी आश्वासन दिल्यानुसार आजचं कामबंद आंदोलन जे आहे ते तूर्त स्थगित करीत आहोत. परंतु आरोपीला जर कधी आणखी पुढे अटक झाली नाही तर आम्ही पुन्हा आंदोलनाच्या भूमिकेवर ठाम आहोत आणि सदरचे आंदोलन हे बुधवारी विभागीय कार्यालयामार्फत संपूर्ण विभाग बंद करण्यात येईल. त्यानंतर राज्य देखील बंद करण्याचं राज्य महसूल कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे. आरोपीला जर अटक झाली नाही तर आम्ही आमच्या भूमिकेवर ठाम आहोत. कारण ह्या घटना ह्या वारंवार धुळे जिल्ह्यामध्ये घडत आहेत आणि महसूल कर्मचाऱ्यांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झालेली आहे. त्यामुळे तात्काळ पोलीस प्रशासनाने आरोपीस अटक करावी अशी आमची मागणी आहे. शिंदखेडा तालुक्यातील बडोदे मळसर या गावात अंगणवाडी सेविकेचे पद रिक्त असताना दुसऱ्या सेवेतील पदोन्नती देऊन पद भरले म्हणून आदिवासी समाजाचे पद भरले जावे या मागणीसाठी ग्रामस्थांतर्फे शिंदखेडा येथील बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले. शिंदखेडा तालुक्यातील वडोदे मळसर या गावात अंगणवाडी सेविकाचे पद रिक्त असताना दुसऱ्या सेवेतील पदोन्नती देऊन पद भरले म्हणून आदिवासी समाजाच्या 100% गाव असलेल्या सदर रिक्त जागावर आदिवासी समाजाचे पद भरले जावे या मागणीसाठी ग्रामस्थांतर्फे शिंदखेडा येथील बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले. शिंदखेडा तालुक्यातील वडोदे मळसर गावाची अंगणवाडी सेविका 8 ते 10 महिन्यांपासून सेवानिवृत्त झाले आहे. तरी अंगणवाडी सेविका हे पद रिक्त झाले असून सदर अंगणवाडी सेविका पदाची जाहिरात काढून आपण या रिक्त पदाची अंगणवाडी सेविका नियुक्ती करावी. वडोदे गाव 100% आदिवासी समाजाचे आहे म्हणून अंगणवाडी सेविका आमच्या गावातून द्या. ग्रुप ग्रामपंचायत मळसर वडोदे विकवेलनुसार पदोन्नती ग्रामपंचायत हद्दीतील कोणत्याही गावात देता येते. परंतु अगोदर विकवेल गावाची अंगणवाडी सेविका जागा रिक्त झाली होती. तेथे पदोन्नती न देता आमच्या वडोदे गावात पदोन्नती दिली. आमचे वडोदे गाव 100% आदिवासी भिल समाजाचे असून पूर्ण विद्यार्थी संख्या 100% भिल समाजाची आहे. सर्व विद्यार्थी हे भिली भिलाऊ भाषा बोलतात. त्याच्या निर्णयानुसार सदर महिलेचा स्थानिक भाषेचा ज्ञान असणे गरजेचे आहे. सदर महिलेला ते ज्ञान आहे का ते लेखी मिळावे. सदर पदोन्नती दिलेली महिलेचे शिक्षण हे फक्त 10वी पर्यंत आहे. सदर पदोन्नती बाबत आक्षेप आहे. सदर नियुक्ती रद्द करून तेथील स्थानिक आदिवासी भिल महिलांना त्या जागी नियुक्ती करावी अशी मागणी करण्यात आली आहे. यावेळी गुंडाराम मालचे, शानाभाऊ सोनवणे, दीपक अहिरे, श्रीराम मोरे, किशोर ठाकरे, रवींद्र ठाकरे यांच्यासह वडोदे गावातील महिला व पुरुष ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. एकात्मिक बालविकास अंगणवाडीच्या ऑफिसमध्ये आज आम्ही वडोदे ग्रामस्थांच्या वतीने एक दिवसीय लाक्षणिक उपोषण ठेवलं होतं. त्या ठिकाणी आम्ही सर्व वडोद्याचे आदिवासी बांधव तसेच आपले शानाभाऊ सोनवणे, दीपकदादा आयरे आणि आपल्या ऑफिसचे अधिकारी कर्मचारी यांच्याशी चर्चा करून सदर विषयावर आम्ही एक मार्ग काढला. तर सदर सर्व अधिकारी वर्गाने आम्हाला एक आश्वासन दिलं की सदर आपल्या वडोदे विकवेल मळसर या ग्रुप ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या अंगणवाडीमध्ये वडोदे येथील कशा प्रकारे आदिवासी महिलेला प्राधान्य देऊन त्यांचं म्हणजे त्यांना निवड करण्यात येईल अशी त्यांनी आश्वासन दिलेलं आहे आम्हाला. तरी आज रोजी जे ठेवलेले उपोषण होतं ते आम्ही चर्चाअंती तात्पुरता स्थगिती दिली आहे. पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर.
धुळे येथील पोलीस प्रशिक्षण केंद्रात नवप्रविष्ट पोलीस प्रशिक्षणार्थींचा दीक्षांत संचलन सोहळा उत्साहात संपन्न. छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेऊन शहरातील 75 कोटी रुपयांची जागा बळकवण्याचे कारस्थान सुरू असून जनतेची 1 चौरस फूट सुद्धा जागा मी बळकवू देणार नाही, असा माजी आमदार अनिल गोटे यांनी दिला इशारा. महसूल कर्मचारी मारहाण प्रकरणी दाखल झालेल्या गुन्ह्यातील संशयित ॲडव्होकेट प्रवीण कुमार परदेशी यास अटक करावी यासाठी धुळे जिल्हा महसूल कर्मचाऱ्यांतर्फे करण्यात आले 1 दिवसीय काम बंद आंदोलन. आणि वडोदे मळसर या गावात अंगणवाडी सेविकेचे पद रिक्त असताना दुसऱ्या सेवेतील पदोन्नती देऊन पद भरले म्हणून आदिवासी समाजाचे पद भरले जावे यासाठी बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालयासमोर करण्यात आले 1 दिवसीय लाक्षणिक उपोषण. याचबरोबर श्रीराम टाइम न्यूजची बातमीपत्र संपली. दिवसभरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा श्रीराम टाइम न्यूज. भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.